असल्या की आपल्या घरामध्ये या पद्धतीने नाश्त्याचे प्रकार तर होतच असतात. तर मी इथं मिक्स डाळीचे अप्पे बनवले होते. सकाळचा नाश्ता आपला साधासुधा झाला की दुपारचं जेवण मात्र भरपूर असं करावं लागतं. तर सुट्ट्या असल्यामुळे आता काय होतं ना, टिफिन वगैरे नसल्यामुळे साधा सिंपल असा काहीतरी चटर-पटर नाश्ता होतो आणि मग दुपारी व्यवस्थित असं जेवण बनवलं जातं. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये मिक्स डाळीचे अप्पे ते कसे बनवले याची डिटेल रेसिपी या अगोदर पण मी बऱ्याच वेळेस टाकलेली आहे. तर साइड बाय साइड आपलं काम चालूच असतं. आता मुलगा म्हणत होता, "मला कच्चं दूध प्यायला दे, कसं लागतं ते बघायचं." त्याला म्हणत होते मी, "अरे तसं डायरेक्ट पिऊ नको, थांब इथं तुला कचरा यामध्ये किती निघते ते दाखवते." तर मी प्रत्येक वेळेस दूध असे हे गाळूनच घेते. त्यानंतर माझं येणार होते एक पार्सल ज्याची मी प्रचंड वाट पाहत होते. 3 ते 4 दिवस हे पार्सल लेट आलेलं होतं. पण असो आता काय करणार, लेट जरी आलं तरी हे मला रिटर्न करायचं नव्हतं आणि हे खूप महत्वाचं होतं. आता हे पार्सलमध्ये काय आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. तर इथे अनबॉक्सिंग चालू होती. अनबॉक्सिंग झाल्यानंतर पुन्हा पाहते तर काही यामध्ये स्कॅम तर नाही ना, असं वाटलं. पुन्हा एक बॉक्स, चला म्हणलं आता हा सुद्धा आपण काढूया. परत पाहते तर काय आणखी एक कपट दिसते. कपट काढल्यानंतर पाहते तर बस 2च होते. त्यानंतर जे आपलं मेन महत्वाचं पार्सल होतं ते आलेलं होतं. तर या होत्या काचेच्या बरण्या. मला याची प्रचंड गरज होते. कशासाठी ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. पण याची क्वालिटी चांगली येईल की नाही हे सुद्धा मला खात्री नव्हती. पण अपेक्षेपेक्षा चांगली आलेली होती. माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पाहू शकता. त्यामुळे मला या प्रचंड आवडलेल्या आहेत बरण्या. खूप छान आहेत, जाडजूड आहेत. मला वाटत होतं एवढ्या जाड नाहीत येणार, पण चांगल्यापैकी क्वालिटी आलेली होती. त्यानंतर या भरण्यामध्ये आपल्याला जे भरायचं होतं ते लोणचं. या लोणच्यासाठीच मी प्रचंड या भरण्याची या पार्सलची वाट बघणं ही तितकीच महत्वाची होती. ती कशासाठी? तर इथे मी बनवलेलं होतं लोणचं. या लोणच्यासाठी माझ्याकडे कुठलीही काचेची भरणी नव्हती. त्याच्यासाठी मला या भरणीची वाट पाहावी लागली. ही भरणी मी स्वच्छ धुतली, ऊन दिलं. ऊन देण्याचं कारण की आपलं लोणचं दीर्घकाळ टिकावा. कारण आपण हा लोणचं वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो. म्हणून मी इथं ऊन देऊन घेतलेल्या भरणीमध्ये लोणचं भरून ठेवलं. आता हा लोणचं आपल्याला असंच ठेवायचं आहे का? तर अजिबात नाही. तर यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. तसंच मी इथं पिवळा लोणचं सुद्धा भरून घेतलेलं आहे, बनवलेला आहे. हा सुद्धा मला भरून घ्यायचा आहे काचेच्या भरणीमध्ये. मी दरवेळेस प्लास्टिकची जी भरणी असते त्यामध्ये साठवायची. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की आपण प्लास्टिकमध्ये जी काही वस्तू ठेवत असतो ती आपल्याला खाण्यासाठी योग्य नसते. म्हणून मी म्हणलं चला आपण थोडासा खर्च करायला काहीच हरकत नाही. कारण आपल्या आरोग्यासाठी जर आपण खर्च करत असतो तर आपण ते जे काही खर्च आहे ते योग्यच असतो. तब्येतीबाबतीत कुठलीही हयगय करणं आपल्याला कुठेही योग्य समजली जाणारी नाहीये. त्याच्यासाठी थोडासा खर्च जरी झाला तरी योग्यच आहे. तर इथे काय करायचं आहे, हा लोणचा आपल्याला असाच सोडायचा नाहीये. त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपला जो लोणचा आहे दीर्घकाळ टिकतो. त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि वरी आपल्याला जे गरम करून घेतलेलं तेल आहे ते थंड झाल्याशिवाय याच्यात सोडायचं नाहीये. तर थंड झाल्यावरतीच आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. जेणेकरून मीठ आणि तेलाचा जो काही फ्लेवर असतो त्याच्यामुळे आपल्या जो लोणचं आहे त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते. त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाही त्याच्यामध्ये तेल, मीठ टाकलेलं आहे. परंतु जर काही खराब होण्याची शक्यता असेल, वाटत असेल तर वरी आपल्याला टाकायचं आहे. नाही तर नाही टाकलं तरीही चालतं. तसंच आपलं साइड बाय साइड एकच काम चालू असतं का? तर नाही. घरकाम म्हणल्यावरती आपल्याला सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं. तसेच मी इथं लोणी सुद्धा ते लोणचं आपण वगैरे भरत होतो त्याच्या मध्यंतरी माझं लोणीचं सुद्धा काम चालू होतं. लोणी हलवून ठेवलेलं होतं, तर ते आपल्या लोणी कळवायचं होतं. जी काही मलई आपली दुधावरची साय असते, मलई असते, ती साठवून माझी ही 15 दिवसाची मलईचं इतकं तूप आहे. व्यवस्थित आपलं तूप कडत आलं की अधूनमधून त्याला हलवत राहायचं आणि नंतर तुळशीचे पानं टाकायचे. तुळशीचे पानं का टाकायचे? तर फ्लेवरही छान येतो आणि कुठेही आपण प्रसादामध्ये, कशामध्ये पण तुपाचा आपण वापर करत असतो. तर त्याच्यासाठी आणि तुपाचा वासही खूप सुंदर येतो. खाण्यासाठी हे तूप खूप छान आहे. आपण दूध घेतोच त्याचा उपयोग सुद्धा आपण खूप छान झाला पाहिजे. मलई जर आपली वेस्ट जात असेल तर साठवून ठेवायची, त्याच्यामध्ये विरजण घालून आणि या पद्धतीने आपण तूप बनवायचं. तर माझं हे 15 ते 16 दिवसाचं ही मलईपासूनचं बनलेलं तूप आहे. तसंच आम्हाला संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खावंसं वाटत होतं म्हणून हे फळ आणलेलं होतं. हे फळ तर आम्ही पहिल्यांदाच घरी आणलेलं होतं. पहिल्यांदाच काही नवीन गोष्ट दिसली की मुलांची तर उत्सुकता खूप जास्त असते. तर आपण लगेच कट करूया आणि खाऊया असं काहीसं आमच्या घरातलं वातावरण होतं. चला म्हणलं आता आपण हे आणले तसं तर कट करून खाऊया. आता हे होतं आईस ॲपल.
फळ आहे ते पुणे, मुंबई आणि आंध्र भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळतो. आपल्या इकडं खूप खूप कमी प्रमाणामध्ये हे फळ जे आहे ते आपल्याकडं उपलब्ध असतं. तर पहिल्यांदाच हे फळ आम्ही सुद्धा घरी आणलेलं होतं. आता हे कट करायचं कसं हे सुद्धा माहिती नव्हतं. तिथं जे काही विक्रेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितले, की या पद्धतीने आपल्याला असं त्यांनी वरची जी क्लिअर आहे ती कट करून दिलेली होती. पण घरी गेल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आणि जे काही वरचं जे थर आहे ते पूर्ण काढून टाकायचा. याची चव म्हणाल तर खूप छान आणि एकदम याचे जे फायदे जर आम्ही Googleवरती सर्च केले तर खूप जास्त प्रमाणात याचे फायदे आहेत. ते फायदे काय काय आहेत? उन्हाळ्यामध्ये जी शरीरातली गरमी असते ती कमी होते आणि भरपूर असं फायदेमंद हे फळ आहे. याची चव जर सांगायची झाली तर एकदम नारळासारखी याची चव आहे आणि खूप फायदेशीर हे फळ सुद्धा आहे. आपल्या शरीरासाठी हे खाणं खूप महत्वाचं सुद्धा आहे. व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहिती